नाही, हिंसेचं तर समर्थन कोणीच करणार नाही. हिंसा झालीच नाही पाहिजे, सत्य आहे. आणि जर हिंसा झाली असेल त्याचा निषेध तर आम्ही व्यक्त करतोच. परंतु विशाळगडाचा जो इतिहास आहे, जो स्वाभिमानाचा लढा छत्रपती शिवरायांचा आहे, मला वाटतं मराठी माणसाच्या मनात काय समस्त एक महाराष्ट्राच्या मनात आणि हिंदूंच्या मनामध्ये त्याच्याविषयी एक स्वाभिमान आहेच. आणि असं असताना विशाळगडावर चाललंय काय? हायकोर्टानं विशाळगडावरचे सगळे अतिक्रमणं काढण्याचे निर्देश दिले. सरकार तर खरं तर झोपलेलं मी म्हणेल. सरकार स्वतः फार छत्रपती शिवरायांचा आणि स्वाभिमानाच्या गप्पा मारतं, खोटे वागणं इकडं तिकडं फिरवतं. पण विशाळगडावरचं जे अतिक्रमण काढलंच पाहिजे. आणि छत्रपती संभाजीराजांनी त्याच्याविषयी लढा दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. मागच्या काही वर्षापूर्वी राज्य सरकारने कारवाई सुरू केली, पुन्हा थांबवली होती. राज्य सरकार पुढे नांग्या टाकलं, हा प्रश्न आहे. निश्चित अशा पद्धतीने हिंसाचार होऊ नये, सामोपचारानं हा प्रश्न मिटावा. पण विशाळगडावर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण असू नये ही भूमिका सातत्याने आम्ही व्यक्त केलेली. इम्तियाज मोर्चा करत असताना मला असं वाटतं इथं भारत मातेच्या मंदिराला पूजेला बंदी झाली आत्ता देवगिरी किल्ल्यावर. त्याच इम्तियाज जलील नाही बोलले. त्याच इम्तियाज जलीलचं तोंड का बंद पडलं होतं? त्याची भूमिका मांडायला पाहिजे होती. खासदार राहिलेले आहेत ते. तर केंद्र सरकार अशा पद्धतीनं देवगिरी किल्ल्यावरचा स्वाभिमानच गहाण ठेवत असतील आपला, तर मला असं वाटतं सगळ्या जातीभेद धर्मभेद सोडून इम्तियाजने त्याविषयी भूमिका व्यक्त करावी. पण आता मला असं वाटतं पराभवानंतर काहीतरी आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी ते करत असतील. त्यांनी असंही म्हटलं आहे, ज्या मुस्लिम लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केलं त्याच्यावर त्यांनी आगपाकड केली. ते म्हणतात की जे मुल्ला मौलवी रांग लावून मतदान करण्याचं आवाहन करत होते ते मुल्ला मौलवी कुठं गेले आता? तेच जे निवडून आले शाहू महाराज, त्यांचेच पुत्र हे सगळं करतात. मला असं वाटतं हा विषय वेगळा आहे. मुल्ला मौलवीचा किंवा जाती धर्माचा रंग याला देण्याची आवश्यकता नाही. मग तुम्हाला छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान मान्य नाही का, हा माझा प्रश्न आहे. हा काही जाती भेदाचा प्रश्न नाही. ठीक आहे, इम्तियाज जलील पुढाकार घेऊन तिथले जे कोणी तुमचं ऐकत असतील तर त्यांना अतिक्रमण काढून घ्यायला सांगावं. सुनीत्रा पवार आज मोदीबागेत गेल्यात, जिथं शरद पवार मुक्कामी आहेत. मोदीबाग का गोविंदबाग? पुण्यातली मोदीबाग. अच्छा, गेले असतील. त्याला काय सून आहेत त्यांच्या, त्या सुनेनं काय सासऱ्याकडं भेटून अशातला थोडी काही भाग. सगळ्याच गोष्टी राजकीय यांनी पाहण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की जे विशाळगडावर जे सगळं झालंय त्यात भिडे गुरुजींचे हे सगळे सैनिक होते, त्यांनी हे सगळं धुडूनच लागलं, त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. हे पहा, कारवाई करा याविषयी आमचं काहीच मत नाही. पण विशाळगडावर कोणते अतिक्रमण नसावं हे तर बिलकुल आमचं मत आहेच. दादा, विधान परिषद निवडणूक होऊन 2 ते 3 दिवस उलटले. काँग्रेसचे जे आमदार फुटले होते त्यावर अजून कारवाई नाही. सतेज पाटील असं म्हणतात की आमचे जे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे ते 19 तारखेला येतील, त्यानंतर आम्ही काय करायचं तो निर्णय घेऊ. वाटतं काँग्रेसचा तो अंतर्गत प्रश्न आहे, त्याचा आमचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. काँग्रेस पक्षाची एक सिस्टीम आहे निर्णय घेण्याची. मला वाटतं त्या पद्धतीनं काँग्रेस व्यवस्थित थंड करून खात असते आणि निश्चित या विषयावर ते थंड करून व्यवस्थित खातील. कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवारांना क्लीन चिट मिळाली आहे. समितीच्या चौकशीत गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल आहे. या सरकारच्या काळात अशा सत्ताधारी पक्षाच्या कोणत्या माणसावर कारवाई झाली दाखवावं. सगळ्यांनाच क्लीन चिट मिळते. अजितदादांना मिळते, त्या प्रफुल्ल पटेलांना मिळते, सगळ्या लोकांना क्लीन चिट मिळते. प्रवीण दरेकरांना मिळते. आता ही एक क्लीन चिट त्याला. अभिमुक्तेश्वरानंद नावाचे एक शंकराचार्य, त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल म्हटले की त्यांना पद सोडावं लागलं, त्यामुळे ती जखम झालेली होती. जोपर्यंत पदावर पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत आम्हाला बरं वाटणार नाही. त्यांच्यावरती आणखी एक दुसरे महाराज आहेत नारायणगिरी नावाचे, त्यांनी अशी टीका केलेली आहे की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं आहे. त्यांनी धोका दिला म्हणून देवेंद्र फडणवीस हिंदुत्ववादी मुख्यमंत्री होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हिंदुत्ववादी माफ करणार नाहीत अशा स्वरूपाचं वगैरे त्यांचं वक्तव्य आहे.
मला असं वाटतं कोण ते नारायणगिरी महाराज मला तर माहीत नाही, पण शिवसेनेनं आपला हिंदुत्वाचा बाणा शिवसेनेला या जगामध्ये, या हिंदुस्थानात, या महाराष्ट्रात कोणाला सांगण्याची गरज नाही आहे. शिवसेनेनं, उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणि शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीची युती तोडलेली हिंदुत्वाशी नाही. देवेंद्र फडणवीस कोणते हिंदुत्वादी? अजितदादा पवार काय फार हिंदुत्वादी आहे का? ते नवाब मलिकला घेऊन बसतात ते फार हिंदुत्वादी आहे का? त्या प्रफुल्ल पटेल इकबाल मिर्ची बरोबर मिर्ची से सौदा करते, कुछ लोग मिर्ची का व्यापार करते, कुछ मिर्ची से व्यापार करते. हे नरेंद्र मोदीजी कोणाबरोबर बोलले होते? ते कुठे आहेत आता? म्हणजे या सगळ्या गोष्टी पोकळ गप्पा आहेत. या सगळ्या गोष्टीचा सुद्धा खुलासा झाला पाहिजे, मग कळेल खरे हिंदुत्वादी कोण. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेपूर्वी GPRला 4 तक्रारी प्राप्त, मात्र रवींद्र सिसवे यांच्याकडून कारवाई करण्यास अपयश. निलंबित IPS अधिकारी कौशीर खालिद यांची SITला माहिती. मग त्याची चौकशी होते, चौकशी योग्य ती होईल निश्चित. त्याच्यात जे दोषी त्याच्यावर कारवाई व्हावी. मग ते खालिद असतील, नाही तर महापालिकेचे कोणी असतील. बांधताना काय खालिद कुरेशीच्या काय तोंडावर काय पट्टी बांधली होती का डोळ्यावर? तर त्या एरियात त्यांच्या अंडर होतं ते रेल्वेचे, ते मला वाटतं रेल्वेचा कारभार त्यांच्याकडे होता. त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आता नंतर अपघात झाल्यानंतर सगळ्यांना आठवत असतात. परवा पंढरपूरची वारी आहे, आषाढी एकादशी. तुम्ही तिथल्या तयारीचा या संदर्भातली काही माहिती घेतली असेल? काय कमतरता, काय वाटतं, काही सरकारकडे त्या संदर्भात तुमचं मागणं आहे का? वाटतं सरकारने शोबाजी करण्यापेक्षा किंवा मुख्यमंत्र्यांनी शोबाजी करण्यापेक्षा वारकऱ्यांच्या सोयी सुविधेकडे लक्ष दिलं पाहिजे. अनेक रस्ते अजून कंप्लीट नाही आहे. दरवर्षी घोषणा होते, वारकरी महामंडळ करणार, नुसती घोषणा आहे. दिंड्यांना 20,000 रुपये देणार घोषणा आहे. परंतु प्रत्यक्षात एवढे लांब पायी चालत येणारे वारकऱ्याशिवाय पंढरपूरमध्ये येणारे, पांडुरंगाच्या दर्शनाला येणारे सगळे भाविक, याचं आरोग्य, याचं स्वच्छता रोजची तिथली, ही आजही जशीच्या तशी आहे. मला वाटतं जे काम आता बोलू नये, जे स्वच्छता निरीक्षकाचं काम आहे, जर ते मुख्यमंत्री करत असतील तर याचा अर्थ प्रशासन काम करत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. मुख्यमंत्र्यांनी मोटरसायकलवर चक्कर मारणं म्हणजे काय प्रशासन काम करतं असं त्याचा अर्थ होत नाही. याचा अर्थ प्रशासन काम करत नाही म्हणून मुख्यमंत्र्याला स्वतः एका दुचाकीवर फिरवणार. मला वाटतं इथं शोभाची आहे. प्रत्यक्षात काम किती झालं हे तिथला वारकरीच सांगू शकेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.